डॉक्टर साहेब कसे आहात? तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहितीच आहे, खरं तर माझा तुम्हाला सकाळीच फोन आला असता, पण आज परिस्थिती वेगळी आहे. हरकत नाही. मला आज ही आठवत आहे, तुमची आणि माझी भेट 2019 साली झाली होती. मी तुम्हाला म्हणालो होतो, डॉक्टर पक्षप्रवेश करा. तेव्हा तुम्ही उत्तर दिलं होतं, दादा मला अजून जनतेत फिरायचंय, जनताच माझा पक्ष ठरवणार आहे. अरे झालंही तसंच. मी शब्द दिला होता, जनतेच्या मनातला जो उमेदवार असेल तोच मी देणार. 2019ला अकोल्याच्या जनतेनं तुम्हाला आमदार केलं आणि तुम्ही झपाट्याने कामाला सुरुवात केली. मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतंय, कोविड काळातील तुमचं काम खरंच उल्लेखनीय होतं. अकोल्याच्या जनतेची तुम्ही जी काळजी घेतलीत त्याचा मला सार्थ अभिमान आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनासाठी 50 लाख रुपयांचा आमदार निधी वापरणारे तुम्ही पहिले आमदार ठरलात. आपल्या आदिवासी समाजासाठी तुमचं कार्य मोलाचं आहे. किती हक्काने तुम्ही माझ्याकडे कामं घेऊन यायचे. दादा आपल्याला उपजिल्हा रुग्णालय उभारायचंय, देवीच्या घाटाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. तुमची ती जनतेप्रती असलेली तळमळ मला दिसायची, म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येक वेळेस निधी उपलब्ध करून दिला. डॉक्टर तुमची कामाची घोडदौड अशीच चालू राहू द्या. तुमच्यावर माझा कधीच राग राहिला नाही आणि मी तुमच्यावर कधीच चिडलो नाही याची तुम्हाला पुरेपूर जाणीव असेल. अनेकांनी तुमची माझ्याकडे तक्रार केली, पण मला माहित होतं तुमचं काम तुम्ही किती प्रामाणिकपणे करत आहात, म्हणूनच मी तुम्हाला शब्दाने सुद्धा काही बोललो नाही. आपल्याला अजून खूप कामं करायची होती, पण काय नियतीचा खेळ आहे, मला मधीच जावं लागलं. पण आता डॉक्टर हे राहिलेले अर्धवट काम तुम्हाला पूर्ण करायचे. तुमच्यात हिम्मत आणा. शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि राघोजी भांगरे यांची विचारधारा घेऊन तुम्हाला पुढे जायचंय. सभागृहात या आधी तुम्ही शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, गोर, गरीब माणसांच्या हक्कासाठी धडाडीनं प्रश्न मांडायचा. आत्ता देखील सभागृहात तुमची मागणी मला जोरानं मांडताना बघायचंय. मला तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करताना पाहायचंय, महाराष्ट्रासाठी झटताना तुम्हाला पाहायचंय. आणि आता खंबीर व्हा डॉक्टर, मी तिथे नाहीये, काळजी घ्या. तुमचाच दादा. झरले अकाली पडले शिवारी